आणि आता मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबईत जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलेला आहे। अंधेरीतील 7 हिल हॉस्पिटलमध्ये असलेला हा रुग्ण जीबीएस सिंड्रोमचा संशयित आहे। या रुग्णाची पुढची चाचणी सुरू आहे असं आरोग्य विभाग महापालिकेने सांगितलं आहे। आता यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, आता जीबीएसचा शिरकाव मुंबईत झाल्याचं कळतंय का? अधिक माहिती आहे। नक्कीच दीपाली, जीबीएसचा शिरकाव हा मुंबईत झालाय असं आपण आता म्हणू शकतो, कारण का संशयित रुग्ण हा मुंबईत सापडलेला आहे आणि लक्षण गेली तर त्याची लक्षण सुद्धा आढळलेली आहेत। महापालिकेकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अतिदक्षता विभागात या रुग्णालयाला ठेवण्यात आले आहे आणि पूर्ण अंडर ऑब्झर्वेशन या रुग्णाची तपासणी जी आहे ही केली जाते। ज्या पद्धतीनं जीबीएसची लक्षणं आहेत तशाच पद्धतीची लक्षणं या रुग्णामध्ये आढळलेली आहेत, अशा पद्धतीचं महापालिकेकडनं स्पष्टीकरण आलंय। तर मुंबईतील आमदार मुर्जी पटेल यांनी स्पष्टपणे म्हटलंय की हा जीबीएसचा रुग्ण आहे। मात्र या बाबतीत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं स्पष्टपणे सांगण्यात आले की हा रुग्ण हा संशयित आहे। हाला पूर्णपणे आपण जीबीएसचा रुग्ण म्हणू शकत नाही, कारण का ज्या पद्धतीने ही लक्षणं आहेत ही जीबीएसची रुग्णाची लक्षणं ज्या पद्धतीनं असतात तशाच पद्धतीच्या लक्षणांचं साम्य या रुग्णामध्ये दिसतंय। त्यामुळे या रुग्णावरती सध्या अतिदक्षता विभागात उपचार जे आहेत हे केले जात आहेत। मात्र जीबीएसचा शिरकाव एक प्रकारे आता मुंबई शहरात होताना आपल्याला पाहायला मिळतोय दीपाली। नक्कीच मुंबईकरांसाठी अतिशय चिंताजनक अशी ही बातमी आहे। विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।